नमस्कार, मी अतुल सुपले, तुमचा मित्र प्लॉट गुरु. आजच्या या खास एपिसोडमध्ये मी तुम्हाला कुठचा प्लॉट दाखवणार नाही आहे. फक्त प्लॉट संदर्भाची काही विशिष्ट गोष्टी सांगणार आहेत जे तुम्हाला पडताळून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी जे काही मी आता सांगतोय ते तुम्ही नीट ऐका. बरेचसे लोक मला माझा व्हिडिओ बघितल्यावर फोन करतात आणि विचारतात, आम्हाला 2 गुंठे 3 गुंठे 5 गुंठे 11 गुंठे फार्म हाऊस बनवायचं आहे, तर प्लॉट अवेलेबल आहेत का? मी म्हणतो आहेत, परंतु तुमचा जो उद्दिष्ट असतो प्लॉट घेण्याचा, अगोदर तो मी इन्फॉर्मेशन घेतो की तुम्हाला कशासाठी हवा आहे प्लॉट. काही लोकांना असं वाटतं की आपण एखादा छोटासा प्लॉट घ्यावूया, त्यामध्ये आपण सेकंड होम घर बनवूया, छान आपल्या आजूबाजूला नदी असावी, माउंटन व्ह्यू असावं, हिल व्ह्यू असावं, किंवा एखादं सुंदर असं जंगल असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण वास्तविकता असे प्लॉट मिळत नाही, कारण जे प्रीमियम प्लॉट असतात ते आधीच सोल्ड झालेले असतात आणि असे छोटे छोटे प्लॉट ते विकत नाही. एखादा शेतकरी जेव्हा आपला प्लॉट विक्री करायला काढतो त्याचं काहीतरी कारण असतं, कारण त्याला पैशाची गरज असते म्हणून तो प्लॉट विकण्यासाठी काढलेला असतो. पण आपण असा गैरसमज करतो की प्लॉट मिळतो म्हणजे आपण त्याला स्वतः डेव्हलपमेंट करूया, भरपूर असं सुंदर असं फार्म हाऊस बनवूया, हे प्रत्येकाला वाटतं. चांगली गोष्ट आहे, परंतु हे प्लॉट घेऊन बांधकाम करून डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप कष्ट आहे. कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी लागतो. कारण कुठचाही प्लॉट खरेदी करताना आपल्याला सर्वप्रथम त्या प्लॉटच्या संदर्भातले सगळे कागदपत्र पडताळून घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्या प्लॉटवर कुठचं अगोदरचा बोजा आहे का, तो प्लॉट कोणाला विकलेला आहे का, किंवा त्या प्लॉटवर कोणी अतिक्रमण केलेलं आहे का, की त्याचे दावेदार आहेत का. कधी कधी एखादा छोटासा प्लॉट असतो, त्यामध्ये 4-4 वाटेकरी असतात, त्यांची नावं असतात. सातबाऱ्यावर एक नाव वेगळं असतं आणि खरेदी खत करताना नाव वेगळं असतं, तर फसवणूक होण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणून कुठचाही प्लॉट खरेदी करताना आपण स्वतः ही काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या अनुभवातला कोणता तरी व्यक्ती किंवा आपला ॲडव्होकेट किंवा जो या प्लॉट संदर्भात माहिती असणारा व्यक्ती, आपण त्याच्याबरोबर जाऊन या कागदपत्राची पडताळणी करणं फार गरजेचं आहे. जर तुमच्याकडे असा कोणता व्यक्ती नसेल तर आमच्याकडे स्वतःचे वकील आहेत. ते पूर्ण कागदपत्र तपासून पाहतात, त्याचा टायटल सर्च काढतात. 1938 पासून 50 पासून आतापर्यंत जे काही कागदोपत्री व्यवहार झालेले आहेत, जे काही ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत, त्यावर किती फेरफार झालेला आहे, त्या जमिनीची आत्ताची कंडिशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय करतो सर्कल ऑफिसमधनं. त्यानंतर कम्प्लीट टायटल सर्च रिपोर्ट हा वकील देणार की हा प्लॉट तुम्ही आता खरेदी करू शकता, तेव्हाच तुम्ही तो प्लॉट खरेदी करा. नाहीतर उगाच तुम्हाला प्लॉट कोणीतरी दाखवलेला आहे, जेणेकरून समुद्र साईडला आहे, नदी साईडला आहे, हिल व्ह्यूला आहे, अशा ठिकाणी प्लॉट दाखवून तुम्हाला ते विकला जातो. खरेदी खत झाल्यानंतर मग त्यानंतर मेन जो शेतकरी असतो त्याचे नातेवाईक असतात, ते तिथे येऊन भांडण करतात. का? कारण इथे आमचा अधिकार आहे, आम्हाला हा प्लॉट कधी विकला माहीत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे ताबा मिळणार नाही. त्यासाठी भरपूर काही कोर्ट कचेरीची चक्कर काढावे लागतात. म्हणून म्हणतो की कधीही प्लॉट घेताना सर्वप्रथम 7-12 चेक करणं, प्रत्येक गोष्टी पडताळून बघा. किंमत भले 2 रुपये जास्त असू द्या चालेल, परंतु त्या प्लॉटला संपूर्णतः क्लिअरन्स मिळेपर्यंत कुठेही कसल्याही प्रकारचं ॲडव्हान्स टोकन देऊ नका. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच प्लॉट शोधण्यासाठी भरपूर कष्ट केले. लोणाळा, कर्जत असे भरपूर ठिकाणी मी फिरलो. लोणाळा हा टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या मध्ये इथे बिझनेसच्या उद्देशाने मी प्रॉपर्टी शोधून काढली. कमीत कमी मी 2 वर्ष लोणाळ्यामध्ये पूर्ण एरिया फिरलो. जिथे प्लॉट आहेत, जिथे रिसेलचे विलाज आहेत, प्रत्येक एरियात जाऊन जाऊन मी पूर्ण माहिती घेतली, पूर्ण शोध घेतला की कुठच्या सोसायटीमध्ये परमिशन आहे, कुठे नाही आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली. रस्ते आहेत का, पाणी आहे का, लाईट आहे का, जेणेकरून आपण तिकडे बिझनेस करू शकतो. अशा प्रकारे मी 4 वर्षापूर्वी माझ्या बजेटमध्ये मी
3 BHKचा विला घेतला आणि त्याला मी स्वतः इंटिरियर करून स्विमिंग पूल करून प्रॉपर बिझनेसच्या कॅटेगरीमध्ये आणला. शासनाचं MTDCचं लायसन्स काढलं. त्यानंतर स्विमिंग पूलची प्रॉपर रितसर परमिशन घेतली. सगळे कागदोपत्री व्यवहार रेग्युलर केले आणि मी बिझनेस डिसेंबर 2021 स्टार्ट केला. आज माझा बिझनेस इतका सुंदर चालतो आहे कारण आम्ही जी वेबसाईट सुरू केली ती वेबसाईट तुम्हाला मी खाली दाखवतो आहे. त्याचप्रमाणे माझ्या बंगल्याची तुम्हाला मी काही व्हिडिओ क्लिप पण टाकणार आहे. तुम्ही बघा. आपण स्वतः डिझाईन केलेला विला आहे. आपल्याकडे आज 4,500 ते 5,000 कस्टमर्स आपले जे गेस्ट आहेत जे राहून गेलेले त्यांची पूर्ण यादी आहे आपल्याकडे. या ठिकाणी विला बनवण्यासाठी जे कष्ट केले ते परिपूर्ण झाले. म्हणून स्वतःचा बिझनेस स्वतः करा, स्वतः रेंट आउट करा. महिन्याचे 1.5-2 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला याच्यातनं 100% मिळतं. फक्त प्रॉपर्टी नीट क्लीन, जेवणाचे चांगले पॅकेजेस ठेवा जेणेकरून त्या पॅकेजमध्ये लोकांना आवडलं पाहिजे, स्टे आवडलं पाहिजे, फॅमिलीज येतात. अशा प्रकारे आपण विला तयार करू शकतो. तुम्हाला जर विला विकत घ्यायचा असेल रिसेलचा किंवा प्लॉट घ्यायचा असेल तर संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार. 1 रुपया आपण चार्ज करत नाही. मोफत सल्ला आहे. तुम्ही कितीही वेळा मला फोन करून विचारलं प्लॉट संदर्भात, विला संदर्भात, तुम्हाला 100% मी खात्रीपूर्वक माहिती देणार आणि जिथे योग्य ठिकाणी बिझनेस करता येईल अशाच ठिकाणी तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवणार. लवकरात लवकर मी खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती मला संपर्क करा. 100% तुम्हाला माझी मदत मिळेल. माझ्याकडनं व्यवहार करा किंवा नका करू, पण 10 वेळा विचार करा. कुठेही जागा विकत घेताना कसल्याही प्रकारचा प्लॉट असो, विला असो, लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा. पुढच्या वेळेस नक्कीच तुमच्यासोबत असेल. धन्यवाद.